युक्तिवादमध्ये मी डॉक्टर आनंद विश्वनाथ बेहरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मध्ये काही दिवस मलाच बरं नव्हतं, त्यामुळं मी तुम्हाला भेटू शकलो नाही. श्रोतेहो, महाराष्ट्र विधिमंडळाचं नागपूर हिवाळी अधिवेशन आता संपलं. आठवडाभर ते अधिवेशन चाललं. 3-4 गोष्टी मला ह्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची. आज अधिवेशन असतं हे आता हिवाळी अधिवेशन विदर्भात घ्यायची परंपरा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सुरू झाली. कारण नागपूर पूर्वी राजधानी होती मध्य भारताची. त्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये नागपूर आला त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की मुंबई इतकंच वेटेज नागपूरला असल्यामुळं जसं एक अधिवेशन मुंबईला होईल पावसाळी अधिवेशन म्हणजे अर्थसंकल्पीय म्हटलं जातं, तसंच नागपूरला पण एक द्यावं अशी तिथल्या जनमानसाचा ओढा होता. त्यामुळं ती परंपरा झाली की एक हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हावं. 8 दिवस फक्त अधिवेशन झालं. श्रोतेहो, मी मागेही जसं म्हणालो होतो की अधिवेशन त्यातल्या लक्षवेधी ह्या त्यातल्या सगळ्या तरतुदी आहेत अधिवेशनाच्या, याचं मेन काय हो मला सांगा. हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या दृष्टीने हे गोष्टी व्हायला पाहिजे. आता ह्या सगळ्यात विचार करता सत्ताधारी पक्ष म्हणजे तो कुठलाही असो, त्यांचं लक्ष फक्त असतं विकास, आणि तो भौतिक विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते, पूल, समुद्रमार्ग किंवा बोगदे, नंतर वेगवेगळे कार्यालयांचं भूमिपूजन, त्याचं उद्घाटन, म्हणजे जे भौतिक स्ट्रक्चर आहेत किंवा ज्या इमारती म्हणतो किंवा रस्ते म्हणतो आपण, उड्डाण पूल किंवा बंदर, पोर्टचा डेव्हलपमेंट, विमानतळ. आता मला सांगा, हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भौतिक किंवा जे निर्जीव आहे, पण मी कायम तुम्हाला सांगतो किंवा मागेही मी तुम्हाला म्हणालो की महाराष्ट्रातल्या या 12-13 कोटी जनतेमध्ये जो युवा वर्ग आहे तो सुद्धा एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीने कुठलंही बजेट नाही, त्याच्या दृष्टीने कुठलाही उहापोह नाही. बरं, ह्याच्यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की सत्ताधारीचं त्या सोडून पण विरोधी पक्ष सुद्धा त्याचा इंटरेस्ट कशात आहे, कुठले तरी खोटे व्हिडिओ काढायचे किंवा काहीतरी मॉर्फ करून व्हिडिओ काढायचे, 2-2 दिवस सनसनाटी तयार करायच्या, नोटांची बंडलं दाखवायची. बरं, विरोधी पक्षांना तर आम्हाला पाहिजे, कशाला पाहिजे? जनतेच्या प्रश्नासाठी पाहिजे का तुमचे स्कोअर सेटल करायला पाहिजे? म्हणजे स्वतःचे स्कोअर सेटल करणं, एकमेकांना उणं दाखवणं, एकमेकांचं उद्धार करणं, जुने हिशोब, तुमचे हिशोब जे आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या विधिमंडळाचा वापर करणं किंवा एकमेकावरची खुन्नस काढणं, की अत्यंत बिभत्स अशा स्वरूपाचं हे अधिवेशन हल्ली काही वर्षात म्हणजे बऱ्याच वर्षात आपण बघत आहोत. म्हणजे कुठलंही कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट नाही. बरं, आज महाराष्ट्रावरचं कर्ज आहे 9.5 लाख कोटी रुपये. आता मला सांगा, 9.5 लाख कोटी रुपये आपल्यालाच काय घेणं देणं नाही मतदारांना, तर त्या राज्यकर्त्यांना काय बोलायचं? महाराष्ट्राचं वित्तीय तूट जी आहे, म्हणजे वित्तीय तूटचा अर्थ आपलं महाराष्ट्राचं उत्पन्न आणि खर्च याचा जो डिफरन्स असतो त्याला वित्तीय तूट म्हणतात. ती जवळजवळ 50,000 कोटी रुपये, आणि राजकोषीय तूट आहे ती जवळजवळ 1.5 ते 2 लाख कोटी रुपये. म्हणजे मला सांगा, विरोधी पक्षांनी सुद्धा ज्या वेळेला एक काही मुद्दे विरोधी पक्ष मांडतो त्यावेळेला हे कर्ज कमी कसं होईल, 9.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्रावरचं कर्ज कमी कसं होईल, कर्ज कमी करण्याच्या दृष्टीने सरकारचा काय प्लॅन आहे, किंवा तुम्ही उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारचा काय प्लॅन आहे, ह्याच्यावर कुठलीही चर्चा मी तरी ऐकली नाही, आणि ती कधीच नसते. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे आज आपण तिजोरी अक्षरशः भंगार झाली आपली. वेगवेगळे विकास कामांचे हे जाहीर करतात, निधींचं अलॉटमेंट करतात, कशाच्या जीवावर? कर्ज काढायचं किंवा पुरवणी मागण्या. अहो, आता अजून बजेट नाही पूर्ण,
अजून बजेट यायचंय नवीन, तर ह्याच्या या पहिल्याच दिवशी यांनी 70 ते 80 हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. पुरवणी मागण्यांचा अर्थ असा असतो की बजेट जे आपण अलॉट करतो, ते बजेट ज्या वेळेला संपतं त्यावेळेला आपल्याला विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तिथं फ्लोअरवर ते मागण्या मांडून ते त्या संसदेकडनं त्याची मान्यता घ्यायला लागते. मग अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, आज आपण 9-10 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर आहे. या संदर्भात विरोधी पक्षाने एकही चकार शब्द उच्चारला नाही. ह्याच्यावर कुठलीही चर्चा नाही. फक्त हेवे दावे, स्वतःचे राजकीय स्कोर सेटल करणं, दुसऱ्याला कमी दाखवणं, हाच सगळा विषय ह्या अधिवेशनामध्ये आपण बघितला. आणि ही अत्यंत अत्यंत दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्याला पुन्हा मी परत जाऊन सांगतो, याला सगळ्यांना आपण जबाबदार आहोत, कारण आपण फुकट मानसिकतेचे झालेलो आहोत. आज ही लोक वेगवेगळ्या योजना किंवा वैयक्तिक लेवलवरती लोक आपल्यावर पैसे उधळतात, किंवा सरकार सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे देतं. शेवटी हे पैसे आणतात कुठनं? हे कर्ज काढतात. स्वतः गव्हर्नमेंटचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कुणीही काम करत नाही. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट